तर राम राम मंडळी. तर आज आपण निघालो गोव्याला. तर आपल्यासोबत आहे गणेभाऊ आणि आदेभाऊ. तर जाता सर आता आपण पॅकिंग वगैरे करून निघालो आहोत. तर पुढं बघतच राहा, मजा येणार आहे खूप. फायनली मित्रांनो गाडी पण आली होती आणि गाडीची देवपूजा वगैरे करून आता नारळ व्हायचं आहे. नारळ वाहिल्यानंतर आता आम्ही लगेचच निघणार आहेत. सर्वांचे शूट वगैरे घेतलं. आपला भाऊ दादा नारळ वाटत शूट वगैरे करून फोटो घेतला. मी बघा कसं दिसतंय. थोडं झाल्यानंतर निघालो लगेच आपलं वसईवाडीमधनं. आता थेट निघून आता पोचणार आहोत. आता पोचलो आम्ही पारगावमध्ये. इथून थोडासा व्ह्यू घेतला, म्हटलं आता आपल्या ब्लॉगमध्ये आलाच पाहिजे, कारण ट्रिप आपली मोठी होणार आहे. इथून थेट निघालो गणेशखिंडीच्या वर्गाने आणि पहा धिंगाणा कसं करतायत पोरं सर. नंतर आता आपल्याला जायचं होतं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गणेशखिंडी या ठिकाणी. एवढं झाल्यानंतर आता सर्वजण मज्जा घेत होते नाही का. आणि आता व्हिडिओ शूट झाल्यानंतर आता पोचतोय आम्ही गणेशखिंडमध्ये. हा आहे गणेशखिंड जुन्नरचा व्ह्यू आहे. थोड्याच वेळाच आम्ही मंदिराच्या जवळ पोचणारच आहोत. पहा तुम्ही आता. फायनली मित्रांनो आता मंदिराच्या जवळपास आलेलो आहोत आणि तर फायनली आता आम्ही 9-10 किलोमीटरचा प्रवास करून आता गणेश मंदिरमध्ये पोहोचलोय. तर मंदिराकडे जातोय, दर्शन घ्यायचंय. फायनली दर्शन वगैरे घेऊन आत्ता निघतोय मागं आणि नारळ वगैरे वाहून गणपतीला प्रवास आमचा सुखाचा अशा अपेक्षा करून आम्ही तिथून एक शूट घेतलं सर्व ग्रुपचा. ग्रुपचं शूट नंतर निघालं आमची गाडी. तर पहा मित्रांनो कशी येते गाडी आमची एंट्री. आणि एंट्री नंतर आता आम्ही निघतोय पुढे जुन्नरमध्ये. जुन्नरमध्ये पोचल्यानंतर आत्ता जाते आम्ही मार्केटमध्ये. मला घ्यायचं होतं किराण्यासाठी साहित्य. तर निघतोय लगेच मी आणि माझे सहकारी. मार्टमध्ये आता एंट्री केल्याच्या नंतर पहिली घेतली गाडी आणि काढली डायरेक्ट साहित्य घेण्यासाठी. तर मी सचिन भाऊ आणि बघा मी 3-4 जण सगळं साहित्य वगैरे घेतलं. बघू शकता तुम्ही आमच्या गाडीत. आणि हा आहे मार्टमधले साहित्यांचं हे. त्यानंतर थोडंसं आपल्याकडं पण फिरवलं कॅमेरा. त्यानंतर तिथून तेवढं झाल्यानंतर आम्ही आलो काउंटरवरती सगळं चेक केलं, बिल वगैरे दिलं आणि आलो बाहेर. आता निघणार आहोत मित्रांनो. समोर आहे गाडी. आता गाडी निघाली आहे जेजुरीच्या. थोड्याच अंतरावरती आमचं जेजुरीचं गडचं दर्शन होणार आहे. तर आता पोचते फायनल. 3.5 तासाच्या प्रवासाच्या नंतर आता आम्ही पोहोचलो आहोत जेजुरगडाच्या पायथ्याशी. तर आपले सगळे मित्र या ठिकाणी चाललेले आहेत. त्या गडावर जाण्यासाठी निघाले. जेजुरगड सगळे आपले मित्र. फायनली पोचलं आहे पहिल्या पायरीनंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि आता इथे आहेत महादेवाच्या नंदीचं दर्शन घेतोय. दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही आता निघतोय गडावरती जात असताना थोडासा आजूबाजूचा व्ह्यू घेतला. बघू शकता दुकानं वगैरे आमची गँग वगैरे सगळं चालले. एकदम मस्तपैकी मज्जा करत आम्ही ट्रिपला आलेलो आहोत. पुढं अजून बघा नाही का मित्रांनो, भरपूर असे तुम्हाला व्हिडिओ मधून आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर फायनली आम्ही आता आलोय जवळपास मंदिराच्या. हा आहे थोडासा साईडचा व्ह्यू. त्या बाजूला मस्तपैकी संभ्याचं वगैरे गाणं आवाज येत होता आणि त्यानंतर झूम करून दाखवतो. आणि हा मी दादू. आणि आता तुम्हाला थोड्याच वेळात पुढचा व्ह्यू दाखवणार आहे मंदिराच्या. जवळपास पोचले. हा आहे मुख्य दरवाजा. तिथून आपल्याला वरती जायचं आहे. आता फायनली आम्ही आलेलो आहे
देवाच्या दारात बघू शकता बाहेरचा व्ह्यू. समोर आहेत गोरी गोरी लोक, थोडं त्यांचं पण शूट घेतलं आणि निघालो थोडं प्रदक्षिणा. ते थोडंसं देवाच्या पाया पडून घेतलं. त्यानंतर भांडारा वगैरे व्हायला तिथून निघालो आता पुढे. मित्रांनो बाबांनी भांडारा वगैरे लावला. आपले मित्र सर्व पहा सोन्याची जेजुरीचा व्ह्यू. तर मित्रांनो आता इथून आम्ही पुढे जातोय. असं वाटतं मित्रांनो ब्लॉग आमचा नक्की कमेंट वगैरे लाईक वगैरे करा. आवडलं तर पहिलाच व्हिडिओ बनवते आपण. थोडं चुकलं तर माफी असावी. इथून सरळ पुढे गेल्यानंतर बघू शकतो मित्रांनो एवढी मोठी रांग होती. बाहेरनं आम्ही दर्शन करायचं ठरवलं. फायनली आम्ही आता प्रदक्षिणा घालून पुढे जातो. सोबत आहेत आपल्या भाऊदादा आणि ते सर्व मित्रपरिवार मागून येते. त्यानंतर सगळी लोक भंडारा वगैरे उघडीत होती. त्यानंतर आम्ही गेलो थोडंसं पुढे मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आणि मग हा व्ह्यू घेतला थोडासा. तिथून मित्रांनो निघालो आता बाहेर जातो. हा बघू शकता किती मस्त नजारा आहे जेजुरीगडाचा. फायनली आमचं आता दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही पायथ्याशी आलेलो आहे आणि आता थेट आम्हाला निघायचं आहे गोव्याला. बाकीची मंडळी मागून येते. बघूया गोव्यामध्ये आम्ही काय करतो. हा वेट अँड वॉच. जेजुरीची सबस्क्राईब वगैरे करू नका. तेवढं झालं आणि आता निघालो मी थेट गोव्याला. तर हा निघतानाचा व्ह्यू घेतला थोडासा. पुढे जात असताना बघू शकताय थोडंसं इथून गडाचा व्ह्यू घेतला. त्यानंतर निम्म्या भागामध्ये तर हा नाईटचा व्ह्यू आहे. थोडंसं व्ह्यू घेतला आणि नंतर बघा गाडीमध्ये कशी धमाल झाली. पूर्ण नाचत होती नाही का मित्रमंडळी, त्यांचं पण शूट घेतलं. तर फायनली मित्रांनो आम्ही आता गोव्याच्या आसपासमध्ये आलेलो आहोत आणि बघू शकता हा पहाटेचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो आता 550 किलोमीटर अंतर कापून आम्ही आता पोचलो आहोत गोव्यामध्ये. घेतलेले आहे बाकीची मंडळीवरती. तर मला दाखवतो. तर मित्रांनो ही आहे आपली रूम. ते सर्व मित्र परिवार त्या ठिकाणी आवडसावड करत होते, त्यांच्यासाठी लावत होते. आणि त्यानंतर तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो आपला व्हिडिओ कमेंट आणि लाईक करा. जर काही चुका झाल्या असतील तर सांभाळून घ्या मित्रांनो. पहिलीच व्हिडिओ आहे आणि या ठिकाणी आपला नेक्स्ट पार्ट येणार आहे, तो पण नक्की बघा. आणि आपल्या ऑफिशियल चॅनल आय डीला फॉलो नक्की. धन्यवाद.